अभिनेत्री गिरिजा ओक मराठीसह विविध भाषांमध्ये काम करते। आज तिचा भारत भाग्य विधाता हा हिंदी सिनेमा देखील प्रदर्शित होत आहे। यामध्ये ती कंगना राणावत सोबत महत्त्वाच्या भूमिकेत आहे। गिरिजाने याआधी गुजराती रंगभूमीवर देखील काम केलं आहे। तिच्या अभिनयानं तिनं स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे। मध्यंतरी आलेल्या नॅशनल क्रशच्या लाटेतही तिनं स्वतःचा संयम सोडला नाही। अगदी पाय जमिनीवर ठेवून ती सतत काम करत आहे। मराठीत अनेकांना असंही वाटतं की गिरिजा आता हिंदीमध्ये काम करतीये म्हटल्यावर मराठीत का करेल, किती पैसे घेईल, पण हे सगळे गैरसमज आहेत। ती आजही सगळ्या माध्यमात काम करायला तितकीच उत्सुक आहे। आपण हिंदी केलं म्हणजे काहीतरी वेगळं केलं असं होत नाही हे ती ठामपणे सांगते। नुकत्याच एका मुलाखतीत गिरिजा याविषयी बोलली आहे। गिरिजा म्हणाली, मी जेव्हा एखादी भूमिका निवडते तेव्हा संहिता वाचल्यानंतर ती व्यक्तिरेखा साकारताना मला मजा आली पाहिजे, हा साधा सुद्धा निवडीचा निकष असतो। त्यानंतर कलाकृती कोण घेऊन येत आहे हा दुसरा निकष असतो, कारण आपल्या आजूबाजूला कोण कोण व्यक्ती असतात यानं नक्कीच फरक पडतो। तिसरा मुद्दा म्हणजे त्या कामाचा मोबदला चांगला मिळाला पाहिजे। मराठी कलाकारांना हिंदीत काम मिळणं अवघड आहे का यावरही ती बोलली आहे। गिरिजा म्हणते, मराठी कलाकारांना हिंदी सिनेसृष्टीत काम मिळणं, त्यांना तिथं ओळख मिळणं ही प्रक्रिया मला कधीच सोपी किंवा अवघडही वाटत नाही। संधी मिळते तसं काम घडत जातं। एखाद्या कलाकारानं एक काम केलं की त्यातून दुसरं काम मिळतं। कलाकाराचं एक काम त्याला दुसरं काम मिळवून देत असतं। तुम्ही प्रेक्षकांना सारखे सारखे दिसत राहिलात किंवा पार्ट्यांमध्ये सहभागी झाला तरच काम मिळतं असं अजिबात नाहीये। कामातून काम मिळतं। लोकांच्या पसंतीस उतरेल असं एक काम मिळणं आवश्यक असतं। ते झालं की दुसऱ्या कामासाठी विचारणा होते आणि मग कलाकाराचा त्या भाषेतील प्रवास सुरू होतो। अशा शब्दात गिरिजा मराठी कलाकारांनी त्यांना बॉलिवूडमध्ये मिळणाऱ्या कामाविषयी बोलली आहे। पुढे ती म्हणते, मराठी कलाकाराला हिंदी सिनेमांमध्ये काम मिळणं म्हणजे त्यानं यशाचा पुढचा टप्पा पार केला असं समजणं मला अजिबात पटत नाही। हिंदी सिनेमात काम केलं म्हणजे त्यानं मोठं काहीतरी मिळवलं असं महत्त्व आपणच वाढवून ठेवलं आहे। इतर भाषांमधील कामाशी तुलना करणं अत्यंत चुकीचं आहे। काम चांगलं करणं हेच कोणत्याही कलाकाराचं ध्येय असलं पाहिजे असं गिरिजा आवर्जून सांगते। तुम्हाला गिरिजाचं हे म्हणणं पटलंय का ते कमेंट करून नक्की सांगा। आणि मराठी सिने विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका, फक्त राजश्री मराठी।